अशातच पुण्यामध्ये अभिनेते सुबोध भावे यांच्या घरी सुद्धा बाप्पांचं आगमन झालेलं आहे। सुबोध भावेंनी मोठ्या भक्तिभावानं बाप्पाची आरती देखील केली आहे आणि यावेळी त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। बाप्पाचं आगमन आपापल्या घरी मोठ्या उत्साहामध्ये केलं जात आहे। आता आपण पुण्यातल्या अभिनेता सुबोध भावे यांच्या घरी आहोत। त्यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि अत्यंत सुंदर अशी मूर्ती आणि दरवर्षी जसा एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न असतो तो याही वर्षी आपल्याला झाल्याचं बघायला मिळत आहे। काय वेगळेपण आहे? पहिल्यांदाच अशा पद्धतीची ही कलाकृती बघायला मिळते, काय सांगायचं? पहिल्यांदाच काश्मीरला जाऊन आलो यावर्षी, त्यामुळे काश्मीरचं काही दृश्य टिपण्याचा प्रयत्न केला। फार सुंदर आहे काश्मीर आणि म्हणजे त्याला नंदनवन का म्हटलं जातं, त्याला भारताचं मुकुट का म्हटलं जातं ते तिकडे गेल्यानंतर कळतं। इतकं सुंदर भूभाग आहे आणि किती सुंदर वैशिष्ट्य आहे आपल्या देशाचं की आपल्याकडे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत इतकं वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती आहे। एकीकडे वाळवंट आहे, एकीकडे बर्फ आहे, एकीकडे पाणीच पाणी आहे, एकीकडे जंगल आहे। इतकं सुंदर देश आहे आपला आणि त्या देशाला अभिमान वाटावा असा काश्मीरचा भाग। तर तिकडे आम्ही हा गोंडोला केबल कार मध्ये बसलो होतो आणि ते करायचा प्रयत्न केला थोडा बहुत। तिकडे पर्यावरणाच्या सगळ्या गोष्टी जपल्या जातात, तसा पुण्यातला काय अनुभव आहे तुमचा? मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचा एक राष्ट्रीय विचार करण्यात पुणे कायमच आघाडीवरती होतं वर्षानुवर्ष। तर पुण्याने चांगल्या सवयी देशाला दिल्या, चांगले विचार देशाला दिले। राष्ट्रीय चळवळीचे असतील, शिक्षणासंदर्भातले असतील, सामाजिक संदर्भातले असतील, कलेच्या संदर्भातले असतील। तर पुण्याचं नाव हे कायम कलेचं सांस्कृतिक शहर म्हणून घेतलं जातं। तो विचार देणारं, चांगला विचार देणारं, माणसं घडवणारं, प्रगल्भ करणारं असं हे शहर आहे। काय काय आज बाप्पाची जेव्हा पूजा झाली काय मागितलं बाप्पा? काही नाही मागितलं, दिलेली अक्कल शाबूत ठेव हे वरदान मागितलं। नक्कीच आपण बघतोय पर्यावरण पूरक सगळ्या गोष्टींचा विचार पुढे नेत असताना सुबोध भावे नेहमी त्यांची भूमिका मांडत असतात। अगदी तशीच भूमिका त्यांची आजही कायम आहे। अर्थात ते सगळ्यांनी त्यांचं जे आवाहन आहे ते गांभीर्याने घेऊन त्याचा अवलंब करणं अत्यंत महत्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज।